वलांडी येथे मोफत बियाणे वाटपासाठी शेतकऱ्यांच्या रांगा। वृत्ताची दखल घेत कृषी विभागाने तात्काळ कृषी सेवा केंद्रांना भेट देऊन समस्या जाणून घेतल्या। देवणी तालुक्यातील वलांडी येथे मोफत सोयाबीन बियाणे वाटपासाठी शेतकऱ्यांच्या लागलेल्या लांबच लांब रांगा आणि शेतकऱ्यांना होत असलेल्या गैरसोयीबाबतची बातमी दिनांक 8 जून 2026 रोजी विस्तार न्यूज महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवर प्रकाशित होताच कृषी विभागाने तात्काळ दखल घेत संबंधित केंद्रांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। जिल्हा कृषी अधीक्षक कदम, उपविभागीय कृषी अधिकारी यादव तसेच देवणी तालुका कृषी अधिकारी मुंडे यांच्या संयुक्त पथकाने वलांडी येथील मोफत बियाणे वाटप करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांना भेट दिली। यावेळी त्यांनी विजय कृषी सेवा केंद्र वलांडी व लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्र वलांडी या दोन दुकानांची प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून संबंधित दुकानदारांना शासनाच्या निर्देशानुसार पात्र शेतकऱ्यांना कोणतीही अडचण, तडजोड किंवा विलंब न करता मंजूर प्रमाणपत्रात बियाणे सुरळीतपणे वितरित करण्याचे आदेश दिले। यामध्ये लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्र वलांडी येथे एकूण 220 शेतकऱ्यांना महाबीज सोयाबीनच्या 25 किलो वजनाच्या 566 बॅगांचे विनामूल्य वाटप करण्यात आले। तसेच विजय कृषी सेवा केंद्रात 110 शेतकरी असून आतापर्यंत 79 शेतकऱ्यांना 199 सोयाबीनचे मोफत बॅग वाटप करण्यात आले। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून बियाणे वाटपाची प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडत आहे। दरम्यान विस्तार न्यूज महाराष्ट्राच्या प्रतिनिधींनी जिल्हा कृषी अधीक्षक कदम साहेब यांच्याशी संवाद साधून वलांडी परिसरातील कृषी सेवा केंद्राच्या समस्या तसेच शेतकऱ्यांच्या विविध अडचणींबाबत माहिती दिली। यावेळी कृषी सेवा केंद्र चालकांना शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत असलेल्या DAP खताचा तुटवडा जाणवत असल्याचं सांगितलं। दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्राकडे DAP व युरिया खताची विक्री होत नसल्याचा आरोप केला। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली। या संदर्भात जिल्हा कृषी अधीक्षक, उपविभागीय कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आवश्यक असलेले बी बियाणे व रासायनिक खते यांचा कोणताही तुटवडा भासू नये यासाठी योग्य नियोजन व पुरवठा व्यवस्था करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली। यावर प्रतिक्रिया देताना जिल्हा कृषी अधीक्षक कदम साहेब म्हणाले, शेतकऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी कृषी विभाग पूर्ण प्रयत्न करत आहे। बियाणे आणि खतांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत। कुठल्याही प्रकारची समस्या आढळल्यास माध्यमांनी किंवा शेतकऱ्यांनी ती आमच्या निदर्शनास आणून द्यावी, त्यावर तातडीनं कार्यवाही करण्यात येईल। विस्तार न्यूज महाराष्ट्राच्या वृत्ताची दखल घेत कृषी विभागाने तात्काळ हालचाली करून शेतकऱ्यांना दिलासा देणारी पावले उचलल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे। खरीप हंगामाच्या तोंडावर बी बियाणे आणि खतांचा सुरळीत पुरवठा होणं ही काळाची गरज असून यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावी नियोजन करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर।